सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार। मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे गर्डीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर, आपल्या सर्वांसाठी आम्हाला आवडलेले सुविचार आपल्या समोर सादर करतोय। या सुविचारांचा प्रत्यक्ष जीवनामध्ये आपण वापर करणं, प्रत्यक्ष कृतीमध्ये उतरणं हे खूप गरजेचं आहे असं आम्हास वाटतं। त्या दृष्टिकोनातून विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे। विचार हेच आपल्या भविष्याचा चेहरा आहे। नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतील आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये संधी दिसेल। जीवन चहा बनवण्यासारखे आहे। अहंकाराला उकळू द्या, चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या, दुःखांना विरघळून जाऊ द्या, चुकांना गाळून घ्या आणि सुखाचा आनंद हसत हसत घ्या। खुशी मनाने के लिए किसी मुहूर्त की जरूरत नहीं होती, क्योंकि जो खुशी का पल होता है वह खुद में ही मुहूर्त होता है। अहंकार हा वाऱ्यासारखा असतो। प्रत्येक व्यक्तीमध्ये जो काही अहंकार असतो त्यांनी लक्षात ठेवावं, अहंकार हा वाऱ्यासारखा असतो। फरक फक्त एवढाच असतो की वाऱ्याने झाडांची पाने तुटतात आणि अहंकाराने जवळची माणसं तुटतात। कौतुक नावाची एक अशी संजीवनी आहे जी आत्मविश्वास गमावलेल्यांना पुन्हा जगण्याचं बळ देते। म्हणून ज्याचं कुणाचं काही चांगलं वाटतं त्याचं आवर्जून आपण मन भरून कौतुक करणं अत्यंत आवश्यक आहे। कारण आपण भूतकाळाला विसरायचं नसतं आणि भविष्य काळाची जास्त चिंता करायची नसते। वर्तमान काळ हा सुखात आनंदात जगता आला पाहिजे। उम्मीद बहुत तकलीफ देती है, पर ना जाने क्यों फिर भी उम्मीद रहती है। कभी खुशियों की धूप, कभी दर्द की छांव, कभी जीत की आशा, कभी हार की निराशा। बस यही है जिंदगी की छोटी सी परिभाषा। धन कमावतो तो धनवान, ज्याच्या अंगी चांगले गुण तो गुणवान, ज्याला चांगली बुद्धी लाभली तो बुद्धिमान, ज्याच्या अंगी चांगले कर्तृत्व तो कर्तृत्ववान, ज्याने नाती जोडली व जपली तो असतो सदैव मौल्यवान। दिल के अच्छे होने से बेहतर है आप जुबान से अच्छे बढ़ो, क्योंकि लोगों का वास्ता पहले जुबान से पड़ता है। दिल तक तो कुछ खास लोग ही पहुंच पाते हैं। कर्तृत्ववान माणसाचं कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत। कर्तृत्ववान माणसं कधी नशिबाच्या आहारी जात नाहीत। नशिबाच्या आहारी गेलेली माणसं काही कर्तृत्व करूच शकत नाहीत। कळत न कळत कधी जुळतात नाती, सुवास यांचा असा जशी पावसातील माती। ऋणानुबंध म्हणावे की रेशीम गाठी, कुणी नाही कुणाचे तरी जगतो आपण एकमेकांसाठी। धन्यवाद।